आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक होता। आज उमेदवारी भरायला आम्ही 2:30-3:15च्या दरम्यान इथं आलो होतो। आल्यानंतर आम्ही अर्ज सादर करायला गेल्यानंतर आमचा अर्ज तपासला गेला। तपासल्यानंतर परत आम्हाला टोकन घ्यायला सांगितलं। टायमिंग संपत आले त्यामुळे तुम्ही टोकन घ्या म्हणून सांगितलं। त्यांनी हे आम्हाला टोकन दिलेलं आहे, याच्यावर शिक्का सुद्धा मारलेला आहे गव्हर्नमेंटचा। आणि 7:30 पर्यंत आम्हाला बसवून घेतलं गेलं इथं आणि 7:30 वाजता सांगतात की तुम्ही तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही, तुम्ही घरी जाऊ शकताय। मग आम्ही विचारलं त्यांना की हा जो शिक्का मारलेला आहे या शिक्क्याला काय महत्त्व आहे की नाही। मग आम्हाला उत्तर देण्यात आलं की तुम्ही लेट आलाय, 3 नंतर तुम्ही आलाय। मग 3ला जर गेट बंद होते तर 3 नंतर आम्ही कसं आत येऊ। आम्ही त्यांना CCTV फुटेज मागणी केली। CCTV फुटेज बघून घ्या आणि मग तुम्ही आमचा अर्ज सादर करून घ्या म्हणून सांगितलं। तरीसुद्धा त्यांनी आमचा अर्ज सादर केलेला नाही। पोलिसांना बोलवून त्यांनी दादागिरी करून आम्हाला बाहेर काढलेलं आहे। हे असं जर असेल तर आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडं आणि हायकोर्टात अपील करणार आहे आणि त्यांच्या बडतर्फ करण्यासाठी आम्ही अर्ज करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।